नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान पार पडतंय रिसवड तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी। आणि या मैदानात मित्रांनो 53 गट पळून आलेत आणि आता सेमी लवकरच सुरुवात होईल। तर यामध्ये आपण सर्वांनीच पाहिलं कोण गटपासून सेमीसाठी पात्र झाले तेच आज कॉकटेल गटपासून सेमीसाठी पात्र झाला आहे। तर नक्कीच सर्वच बाकासूर प्रेमी असतील, साजा प्रेमी असतील, विठ्ठलांना प्रेमी असतील, तेजा प्रेमी, दिवाण्या प्रेमी, मथुर प्रेमी यांना प्रश्न पडला आहे। म्हणजे सकाळपासून मित्रांनो सतत कमेंट्स येत होत्या की आजच्या मैदानात बाकासूर दिसेल का। कारण काल काल मित्रांनो चर्चा चालू होती की उद्या बाकासूर पाहताना दिसेल, कार्तिकसोबत पळेल, अशी बरेच चर्चा चालू होती। त्यामुळे सर्वांनाच प्रश्न पडला आहे की बाकासूर या मैदानामध्ये आला आहे का। त्यानंतर मित्रांनो तेजा आला आहे का, सर्जा आला आहे का, मथुर आला आहे का, भोंगा आला आहे का। तर मित्रांनो हेच आपण त्याच प्रेमींची म्हणजे प्रश्न पडलेल्या उत्तराचा आपण प्रश्न पडले त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवतोय। तर मित्रांनो आजच्या मैदानात सर्जा पाहताना नाही दिसला, बाकासूर देखील पाहताना नाही दिसला, विठ्ठलांचा तेजा, दिवाने, भोंगा हे देखील पाहताना नाही दिसले, मथुर मित्रांनो बरेच दिवस झाले मैदानात येत नाही। तर नक्कीच मी सर्वच गट जवळजवळ पाहिलेत आणि त्या मी पाहिल्यानुसार मला कोणच या मैदानामध्ये दिसलं नाही। तर नक्कीच बाकासूर, तेजा, सर्जा, दिवाण्या, भोंगा, मथुर यांचं आगामी नियोजन काय असेल, नक्की कोणत्या मैदानात पळतील, कोणासोबत पळतील याची आपण नक्कीच आपण अपडेट देऊया। परवा दिवशी एक भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडते चिंचाळे केसरी, त्या मैदानासाठी बाकासूर सज्ज आहे कंदुराजासोबत। तर नक्कीच बाकासूरला त्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। बाकी तेजा, सर्जा यांचे देखील आपण पैरे मथुरचं पैरा लवकरच घेऊन येत आहे व्हिडिओ। तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि शेअर करा। चालतं मग भेटू पुन्हा एकदा अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये।